आम्हा सर्व महिलांचे प्रेरणास्थान अभ्यासू नेतृत्व सौ सावित्रीताई तमनगौडा रवी पाटील यांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीकरता मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सौ वर्षाताई निवृत्ती शिंदे, माजी लोकनियुक्त सरपंच उमदी व माननीय श्री निवृत्ती शिंदे सरकार युवा मंच उमदी तालुका जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। माननीय सौ सावित्रीताई तमनगौडा रवी पाटील यांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापतीपदी निवडीमुळे जत तालुक्यातील महिला वर्गात समाधान, तर कुशल अभ्यासू व मोठ्या राजकीय पार्श्वभूमीच्या जोरावर सौ सावित्री पाटील यांनी जतचा सर्वांगीण विकास करणार हे निश्चित। माजी सरपंच वृषाताई निवृत्ती शिंदे यांचा ठाम विश्वास। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीअंती जत तालुक्याला आक्रमक महिला म्हणून सावित्रीताई तमनगौडा रवी पाटील यांची वर्णी लागली असून एक आक्रमक व अभ्यासू परिपक्व असं व्यक्तिमत्व म्हणून त्या सुपरिचित आहेत। जत तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला म्हणावं असं यश संपादित करता आलं नसलं तरी जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून आक्रमक नेते माननीय श्री तमनगौडा रवी पाटील यांनी मात्र जिल्हा परिषद गटावर निर्विवाद वर्चस्व राखून आपल्या ताकदीचं प्रदर्शन निकालानं दर्शवले। विधानसभेच्या पराभवानंतर खचून न जाता मोठ्या जोशानं व उमेदीनं तमनगौडा रवी पाटील यांनी जाडरबोबला मतदारसंघातून आपल्या सुविद्या पत्नी सावित्री पाटील व पंचायत समितीच्या उमेदवारांनाही भाजपच्या या भव्य दिव्य लाटेतही विजयश्री प्राप्त करून दिला। यात श्री तमनगौडा रवी पाटील यांचे प्रयत्न, मेहनत व माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेल्या कार्याचा चांगलाच फायदा या प्रतिष्ठेच्या लढतीत कामी आला। सौ सावित्रीताई तमनगौडा रवी पाटील यांना जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची संधी देऊन रिक्त झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर केल्यानं जत तालुक्यातील महिलांकडून या निर्णयाचे स्वागत व कौतुक केलं जात आहे। उमदी ग्रामपंचायतीच्या माजी लोकनियुक्त सरपंच वर्षाताई निवृत्ती शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत करत एक कार्यक्षम महिलेस संधी दिल्यानं जत तालुक्याच्या विविध क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होऊन विकासात्मक कार्यही झपाट्याने होतील असा विश्वास वर्षा शिंदे यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला। एकंदरीत महाविकास आघाडीला जिल्हा परिषद लढतीत फारसे यश मिळाले नसलं तरी भविष्याचा विचार करून भाजपला खिंडार पाडण्याच्या उद्देशानं सावित्रीताई पाटील यांची सभापती म्हणून करण्यात आलेली निवड नक्कीच यातून महाविकास आघाडीनं चांगलाच राजकीय दूरदृष्टीपणा ठेवल्याचं दिसून येतंय हे मात्र नक्की। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।